तर एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही, एक्झिट पोलवर विश्वास ठेवणं म्हणजे भंपकपणाचं लक्षण आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे रविकांत तुपकर यांनी। बुलढाण्यामध्ये जनतेचा आणि शेतकऱ्यांचा विजय होईल यावर मला ठाम विश्वास आहे, असं देखील त्यांनी म्हटलंय। बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत। भाऊ, मतदान झाल्यानंतर तब्बल 38 दिवसानंतर उद्या आता याचा निकाल जो आहे तो आपल्या हाती येणार आहे। बुलढाण्याचं नेतृत्व संसदेत कोण करणार आहे हे निश्चित होणार आहे, परंतु त्यापूर्वीच एक्झिट पोल समोर आले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया? नाही, त्या एक्झिट पोलवर माझा काही विश्वास नाही, तुम्हाला मी सांगतो। कारण मागच्या निवडणुकांमधले जर एक्झिट पोल बघितले तर जे एक्झिट पोल दाखवले होते त्याचे विपरीत परिणाम निवडणुकांमध्ये आला। त्यामुळे एक्झिट पोलवर आमचा काही विश्वास नाही। एक्झिट पोलवर विश्वास ठेवणं म्हणजे भंपकपणाचं लक्षण आहे, असं माझं स्पष्ट मत आहे। नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघाच्या फाईट ज्या झालेल्या त्या टफ झालेल्या आहेत, एकदम चुरशीच्या झालेल्या आहेत। त्यामुळे असं काही एकदम सांगता येणार नाही की या मतदारसंघात हा माणूस येईल का त्या माणूस येईल। राज्यात ज्या ठिकाणी तिहेरी लढती झाल्यात त्यामध्येच बुलढाण्याचा देखील समावेश आहे। या ठिकाणी तिहेरी लढत जी आहे आपल्याला म्हणजे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर, तुम्ही आणि महाविकास आघाडी महायुती, परंतु जे काही सर्वे समोर आले आहेत त्यामध्ये काही सर्वे महायुतीला बहुमत किंवा महायुती विजयी होणार असल्याचं सांगते, कोणी महाविकास आघाडी सांगते, परंतु तुमची जी भूमिका आहे ही निर्णायक भूमिका असल्याचं सांगण्यात येत आहे। तुम्हाला काय वाटतं? नाही, असं आहे की बुलढाण्यात तिहेरी लढत झाली का, तर 100% झाली गोष्ट खरी आहे। आता तुम्ही ग्राउंड लेवलला जर का जाऊन लोकांना विचारलं तर लोक म्हणतात महाविकास आघाडी आणि पाना म्हणजे मशाल आणि पाण्यामध्ये फाईट होईल, असं लोकांचं परसेप्शन आहे। अनेक ठिकाणी लोकांचं परसेप्शन तिहेरी लढत आहे। तर हे असं स्पष्ट सांगता येणार नाही, परंतु माझी निवडणूक ही लोकांनी ताब्यात घेतलेली होती। काही तास आता निकालासाठी उरले, म्हणजे एक्झिट पोल नुसार जे आहे आता एक्झॅक्ट निकाल जो आहे काही तासात येणार आहे। धाकधूक वाटते? नाही, मी तर चळवळीतला कार्यकर्ता, मला अजिबात धाकधूक वाटत नाही। तुम्ही निवडणुकीत जरी टेन्शन नव्हतं, मी एन्जॉय करत होतो निवडणूक। काय, शेवटी लढणं आपल्या हातात आहे आणि ताकदीने लढायचं, हार्डवर्क करायचं, मेहनत घ्यायची, एवढं आपल्या हातात आहे, ते आपण केलं। आणि आजही मला टेन्शन आहे, निकाल काही लागू, मला जनतेने जे प्रेम दिलं हेच प्रेम माझ्यासाठी खूप मोठं आहे। मी फाटक्या घरातला पोरगा आहे, माझ्याकडे पैसे नव्हते, माझ्याकडे नेते नव्हते, माझ्याकडे पक्ष नव्हता। सर्वसामान्य माणसाचं प्रेम आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कमावलं आणि लोकांनी जे भरभरून प्रेम आमच्यावर केलं निवडणुकीमध्ये हे आयुष्यभर आम्ही विसरू शकत नाही। निकालाची चिंता मला अजिबात नाही, कारण मी सर्वांना लढणारा कार्यकर्ता आहे। संदीप वानखडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।